हॅलो गाय, जय महाराष्ट्र. मी पूनम भोसले. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून नव्याने स्वागत आहे. तर आता मी खूप दिवसानंतर हा राहिलेला व्हिडिओ टाकलेला ॲक्च्युली गावाकडचा, आणि मी बहिणीकडे गेलेली सांगोलमध्ये. आणि इथं दीदी पण तिच्या घरून आलेली, आणि त्या दिवशी आम्ही निघणार होतो मम्मीकडे जायला. तेवढ्यात तिनं पावभाजी केलेली, आणि हे बघू शकता तुम्ही, आम्ही पावभाजी खातोय मस्त. आणि पावभाजी खाऊन आम्ही निघणार होतो लगेच. आणि जातानाच आमच्या गावामध्ये थांबणार होतो. तिथून पुढे मम्मी येणार होती तिकडूनच. दीदीचं पण काहीतरी सोनाराच्या दुकानामध्ये काम होतं, आणि त्यामुळे मग पावभाजीचा मस्त आस्वाद घेतला. खूप छान टेस्टी बनवली होती पावभाजी. आणि हे बघा बहिणीची मुलगी कुरकुरे किती भारी खाते, दात दोनच आलेले आहेत तिला. आणि हे पिऊ वगैरे सगळे भूक लागलेली, फक्त आम्ही दीदीचा वेट करत होतो. दीदीला बस थोडीशी लेट झालेली, त्यामुळे दीदी आल्यानंतर सगळे मिळून खाऊ म्हणून थांबलो होतो. थोडासा नाश्ता केलेला होता सकाळी, आणि ॲक्च्युली 11 11:30 वाजलेत. आणि मम्मीचा पण कॉल आलेला आहे, मम्मी पण तिकडून येणार होती. आणि चला आता मस्त नाश्ता करणार आहे, म्हणजे थोडक्यात जेवणच करणार आहे. नाश्ता ऑलरेडी सकाळी केला होता, आणि मग निघतो आता. बाय बाय. बाय बाय. चला बाय. इकडे बघ. बाय बाय दीदी. बाय बाय. चला. आणि जाताना ॲक्च्युली बहिणीचेच डोळे भरून आलेले, त्यामुळे मी पण थोडंसं हसत हसत तिला बाय बाय केलं. आणि आता आम्ही निघालोय बसला. आणि इकडच्या अपोजिट साईडलाच आता मध्ये पुढंच हायवे आहे, आणि हायवेच्या अपोजिट साईडलाच कॉलेज आहे. आणि कॉलेजचं हे बस स्टँड आहे, जिथे की एकदम आठवण येते खास तरी तिथे गेल्यानंतर. आणि बससाठी थांबलो आम्ही ऑलरेडी. वडाप वगैरे आता शक्यतो कमी झालेत, जेणेकरून कारण आता बसला हाफ तिकीट झाले, त्यामुळे जास्त वडाप वगैरे म्हणजे ॲटो वगैरे जास्त भेटत नाही, जवळच्या जवळच भेटतं. आणि हे बघा समोर अपोजिट साईडला बघू शकता तुम्ही कॉलेज. आणि आता आलोय आम्ही जवळमध्ये. आणि इथं मम्मी समाधान मामा, म्हणजे आम्ही जिथं सोनं घेतो तिथंच मम्मी वेट करत बसलेली फोनवरती बोलत. आणि आल्यानंतर काही दीदीला बघायचं होतं, काहीतरी मिनी नव्हतं, ते मोठं मंगळसूत्र घ्यायचं होतं, काहीतरी मनी वगैरे. आणि मी बघत होते हे बघा. आणि हे पाठीमागं समाधान मामा, जे माझे मावस मामाच लागतात, त्यांच्यापाशीच आमचं ऑलरेडी कायम सोनं असतं तिथंच. आणि हे बघू शकता मम्मी वगैरे दीदी बघतायत, आणि पिल्ल्या पण काही मस्ती करते थोडीशी. आणि त्याच्यानंतर सोनं वगैरे घेतलं, त्यानंतर किराणा भरायचा होता, किराणा भरला मस्त. आणि चला जास्त काही शूट नाही केलं. आणि हा व्हिडिओ थोडासाच कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि माझे जर व्हिडिओ आवडत असतील, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.